आणि कशा प्रकारे एक बाई आपल्या पतीला मार्गात आणून त्याचं सर्व वाईट व्यसन दूर करते आणि आपला परिवार सुखी विषय कट नाहीये कचट मी म्हणून राहिलो साऱ्या सकाळच्या बोलून राहिलो माझ दोस्ताला थोडीशी पाहिली आणि त्या बहीण घराकडे आलो दोस्त गेला आपल्या घराकडे ना मी आलो आपल्या घराकडे पण का करता एवढूशाने काही भागत नाही आपल्या सिनीला आवाज मारतो बहिणा पैसे खोटं ठेवले ना खोटं नाही तर माहित नाही कारभान म्हटलं माझे शिला शिला हो शिला काय झालं काय झालं म्हणून राहिलो काय झालं म्हणजे हो हा तुम्हाला काही वाटत की नाही वाटत मला का वाटायला सांगून राहिली तू नाही का वाटायला सांगून राहिली म्हणते हे रोज रोज दारू पिल्यावर काय झालं तुमचं वालं रोज रोज दारू पितो मग का तुईवाली खातो का मी कमाई तुईवाली खातो का म्हणलं कमाई कोणाची खाता मी बंद्याची कमाई खातो मोठा बंद आहे सामोराला एक दिवस कमावणार एक दिवस नाही तू बायको कोणाची वे बायको कोणाची लोकांची तर मग लोकांची पुरं कर मग येतं काल थांबत असतं त्याला लोकांच्या घरी दिमाग खराब करशील का नाही हा मा दिमाग कधी खराब करशील का नाही तुला पुरे दिवस काढीन तू एक काम कर मला 10 रुपयाला पैसे दे 10 रुपयाला पैसे हा नाही पैसे माझ्याकडे माझेच का आवाज दे कुठं ठेवलीस ना त्या बहीण माझ्या पुराण्या बायाने मोठी आता त्याच्या बहीण अशा कुचकुंडत आंब्या म्हणते नाहीस का माझ्याकडे पैसे नाही नाहीस ना नाही म्हणून नाही पाय बरं तू चाललीस कुठं आता रोजा चाललीस ना हो रोजा जाते आता रोजाला पक्क हो चालली जा तू रोजांच्या आवाज चालली जा ना जा ज्या बाई माईला रोजाला गेली ज्या बहीण मग आता पैसे नाही 10 रुपयाले काम करू ज्या बहीण गहून येतो तांदूळ येतो आपल्या बहीण बाजारात विकायला त्या बहीण कमीत कमी बघ येतील 100-200 त्या बहीण एकदम उदारी आहे त्याच्या बहीण माझ्या दारूवाल्याची चला जातो अरे दुकानदार भाऊ अबे येणं बे माल तर घेत घे गहू विकलेच्या बहिला तांदूळ बी विकले मग 1-2 50ची पिच्या पाली झाली पैसे झाले पाली बहीण जातोच्या बंद्या चमचमबाईचे उदारी आहे तिचे मागचे वाले देऊन टाकतो न पुढचे वाले तिच्या छात्यावर लिहून ठेवून देतो बहीण चमचमबाई का चमचमबाई चमचमबाई चमचमबाई
जरा पुराना वाला गिराईक लोफर लोफर क्यों लोफर हो क्या मैं मेरे पिछले पैसे कितने आए तेरे एकदम? अरे बाबा पिछले पैसे की बात करेगा अभी ले लेना। दे रहा क्या? हाँ अभी से दे रहा हूँ। रुक अभी आई। हाँ दो जल्दी जल्दी चल निकल जल्दी से। पहले पैसे दूं क्या पहले माल देती? पहले मुझे पुराने पैसे दे। ये एक काम कर क्या? तेरे पास है ना माल? हाँ है ना? मैंने पैसे ला लिया लेकिन पहले सैंपल बताओ। पैसे तो दे। आवडत्या मागचे देतो ना पुढचे देतो? हो अभी ला रही। जल्दी जल्दी अच्छा माल है। अच्छा माल हाँ। अच्छा 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 है कोई वापस नहीं जाता। माल खराब है। माल अच्छा है। नहीं 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 मेरे माल को कोई बट्टा नहीं लगाता। अरे खराब है पूरी उबड़ हांडी की है ये। आता क्यों है इधर? अरे आता नहीं सब दुकानें बंद हो गई अभी इसीलिए तो आ रहा हूँ। तेरा कहना क्या है? कहना क्या है मेरे को ऐसी दारू नहीं होना। कैसी होना? देख पहले कौन सी होना। कैसी होना? अरे ये थोड़ी सी नहीं होना तो पूरा बम्पर भर के होना। पूरा बम्पर होना। हाँ पूरा कैसी बम्पर होना? हाँ मला पावर दी नको मला अब बम्पर पाहिजे पुरा। बम्पर होना तेरे को। हाँ? मला पावर दी नको मला बम्पर पाहिजे पुरा। आगे बोल आगे बोल। हाँ? आगे बोल। किती वेळ सांगू तुला सीसी बंदी दे बंदी दे बंदी सीसी बंदी दे बंदी। क्या? हाँ पहले वो बाटल ला मेरे को। लेकिन कैसे होना? कैसे होना? हाँ कैसे होना? हाँ मला थोडासी संधी दे। ज्यादा बकबक मत करना, आड़ा तेरा बकनास मत यहाँ पे। कभी बोलता नहीं तो फिर मीनं काय म्हटलं? क्या बोला? अरे मी म्हटलं सीसी पाहिजे अशी कैसी? कटकन वाटल्या पाहिजे असतील। अच्छा पूर्ण सिल्पन पॅक होना। सिल्पन पाहिजे। अच्छा तर लाव ना जल्दी। आधी लादी। जल्दी लाव। हाँ? अच्छे बराबर है, बराबर। मेरे मुंह में डालना है किसी।
तो ऐसा एक काम करना चमचम भाई, मैं कभी भी आऊंगा तो मेरे को देते जाना। देख, तू अगर पूरे पैसे देगा ना और तू कभी भी आएगा, दिन में, रात में, दोपहर में या शाम में, कभी भी आएगा ना तो दूंगी, लेकिन मेरे को पैसे पूरे होना। पैसे पूरे होना? एक काम कर देना, अभी मन ले, अभी मन ले। अभी मन ले, बाद में ले लेना। नहीं 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 नहीं, पहले दे देना, बाद में मन लूंगी। नहीं, पहले अपने छाते पे मन ले, बाद में ले लेना। नहीं, मेरे को पैसे होना, अभी होना दे। तू नहीं मानते है ना? 50 वापस। ये ले, 50 वापस। दोस्ती पक्की, दोस्ती पक्की, खर्चा अब अपना है कि नहीं? जाता हूँ क्या? हाँ ठीक है। थोड़ा सी संधी दे, सी बंदी दे, बंदी दे, बंदी दे। कुठे गेली हो सिले? याच्या बहीण कोंबडीची पिले यांना इकडे तो आता बाबा वाड्यावर वाड्यावर तू दाखवतो. कुठे गेली वा बहीण? बापरे, माया घरचा नागोबा कसा डोलून राहिला पाय ना, जमिनीवर पाय नाही ठेवत. पूजा करतो ना मी, म्हणजे 2-4 दिवस झाले घरामध्ये अन्न नाही, हे पोरं उपाशी आहेत. ते समजणार तुम्हाला? अरे खावाले अरे पेवाले पैसे येते. माईवाली खाते आणि माईवाली सरम काढते, सरम साने सगळं माय. अरे बाप, तुम्ही काय आणले आता? तुले म्हणलं मटण बनवून ठेव, म्हणलं बनव मटण. हो. काय शरम लागते तुम्हाला? बाई सरम काढते ना, बाई सरम काढते. मी काय म्हणाली? का सरम काढली? शरम म्हणजे तुले म्हणलं मटण बनव म्हणलं. हे
तू ऐकत नाही मी नाही या बात तू ऐकशील नाही मी कशासाठी ऐकली ऐकीन नाही हा बेवड्याची ऐकत नाही ए बेवडा हा बेवडा पाहिलीस का केवढा येतं का बेवडा मा सारा गाव पाहते सारा गाव ह्या नालीमध्ये पडल्या सकाळी हा त्या सकाळी नालीमध्ये पडल्या त्या पोट्याचे हागले त्या नालीमध्ये होते फेकले बरोबर आहे सारा तोंड भरून गेला शरम नाही वाटत बरोबर आहे बरोबर आहे तू आल्याची तिथं माय तोंड काटाले आपल्या बापाच्या घरी चालले जा मला काही करायचं नाही तुम्हाला का म्हणल्या आपल्या बापाच्या घरी जा आपल्या बापाच्या घरी जाऊ हो. काय साठी तुला नाही पसंत येत ना? नाही कोण्या गोष्टीसाठी बापाच्या घरी जाऊ तुला पसंत नाही राहिलो ना हा मी दारू पीठ हा मला की माझी बायको चालू घाप सुटली तरी चालन पण माई दारूची बाटली सुटायला नको म्हणजे दारू सुटली नाही तर बायको सुटली चालत हा पण दारू सुटली पाहिजे लग्न काय केलं आता? हो म्हणजे नाही लग्न कोण्या गोष्टीसाठी केले आता मी लग्न कोणा गोष्टीसाठी केले म्हणजे ह्या पोराचं नाही समजत काही का पोराच्या साथ नाही नाही खावाले घराचं द्यायले हा. नाही त्याच्या अंगावर कपडे हे सगळं नाही वाटत. त्या अंगावर एवढे कपडे चमचम दिसते पानाची ऐकाची बेव एखाद्या बेवड्याची बायको असते. हा, तुम्ही घेतल्या आणि बोलते कोण हो? आणि लोकांचे का बोलते काय करा म्हणे ह्या माणसाला आपण जर असं केलं आणि त्याचं ऐकलं नाही अजून याला दारूचा व्यसन लागेल पण काय करावा काही नाही काही करते विचार आणि कोणाकडे तरी घेऊन जाते पण काय करू कुठं जावं आवाज देऊ पाहते काय नाही काही काय करावा विचार येते मला मला धर्य पडतील माझे सुख के सब साथी दुख में लागो सरपंच साहेबाच्या घरी आली त्यांना आवाज देते आणि आपला विचार सांगते त्यांना काय करावं आधी सरपंच साहेब आहेत का घरी सरपंच साहेब कुठं गेले असतील घरी ऐकली म्हणे कोण आहे बाबा आवाज देऊन राहिला चला बाहेर जातो आणि बघतो कोण आवाज देतो हा देवाजी मेसराम राहणार मिटेवानी बाबांचे सेवक यांच्याकडून 50 रुपये आले धन्यवाद दादा बाबाचे आशीर्वाद माझ्या मंडळाकडून नमस्कार अरे बाबा साहेब नमस्कार जी नमस्कार भाई नमस्कार मा काऊन कशा करता आले काय आता सांगू जी तुम्हाला काऊन काय झालं मा काय सांगावा माझे पती खूप दारू पितात आणि आम्हाला मारझोड करतात तर यांना नाही मुलाबाळाला खायला हो आणि म्हणून तुमच्याकडे आले तुम्ही काय सांगाल म्हणलं त्यांना आणि त्यांना काही समजवाल अशी माझी इच्छा आहे पण तो घराकडे प्रकाश तर चांगला होता का काय सांगू जी 15 दिवस झाले 15 दिवस झाले का अजून तेच गाण्यामध्ये लागते नाही बेटा प्रकाश हा मुलगा चांगला आहे साहेब तू त्याला माझ्याकडे आण कुठं आहे तो मी त्याला 2 गोष्टी सांगतो कुठं आहे तो चाल बरं चला
घरी येतो. पाहते त्या तिथं पडून आहे. दादा प्रकाश, तू एवढ्या व्यसनाच्या आहारी कसा का गेला रे बाळा? 100 रुपये देतो. हा? 100 रुपये देतो. अरे बाबा, अरे प्रकाश, तुला माहित नाही का रे, ह्या दारूबाई, ह्या वाईट व्यसनाबाई, अनेक कुटुंब, तुझे लहान लहान लेकरं आहेत, हो तुझी शेती गेली हो पुरी बरबाद झालं. आणि तू आताही त्या दारूच्या नादात आहे. साहेब हा, आता का करायचं आहे म्हणलं हे अरे तू आपल्या जीवाचं पाहशील, हा. पण तुझ्या मागे हे 4 जीव आहे, 2 मुलं आहेत, मग मी का करू? तुझी पत्नी आहे. मग मी का करू तर? त्या संसाराचं काय होईल? बाई, बाई इकडे बेटा. प्रकाश, माझी गोष्ट ऐक रे. कोणती? तुझी पत्नी काय म्हणते? हा किती समजावते रे तुला रात्र दिवस? माझे 2 शब्द ऐकतील बाळा? तुमचे हो? आता गावच्या सरपंचा याला तुमचे 2 शब्द ऐकतो. अरे, ठीक आहे. तुझी पत्नी काय म्हणते? का म्हणते? का म्हणते? हा, 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 हा. दादा, ह्या दारूबाई प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्याला समजावते हो. आणि काय म्हणते ऐका, तुम्ही पिऊ नका दारू, तुम्ही पिऊ नका दारू, किती विनंती मी करू, आणि का हो तुम्ही पती राया. म्हणते ना तुम्ही पत्नी रोज म्हणते मला, पण मी तिच्या ऐकून नाही राहिलो. नाही बाळा, हा. ह्या दारूमुळे काय होईल? तू का पिऊ नका दारू, मी किती विनंती हो करू, ऐका हो तुम्ही पती राया. कोण म्हणते? प्रकाशची पत्नी प्रकाश समजावते, नाही तर काय होईल? नाही जीवन जाईल, जीवन जीवन जाईल वाया, साहेब समजवतेची. आणि रात्र दिवस काबाड कष्ट करतेस आणि सर्व पैसे ह्या दारूवाल्याच्या घरी जाते बा. म्हणून तुझी पत्नी त्या प्रकाशची पत्नी त्या प्रकाशला काय म्हणते माझा बापू ऐका. राया
अगोदरच सर्व पैसे त्या व्यसनामध्ये उडवतात. म्हणून ते बाई आपल्या नवऱ्याला समजावते कशी, दारूमध्ये हो पैसा उडवता घरी उपाशी राहतो आम्ही. तुझी पत्नी म्हणते रे, हो काय करतील लहान मुलं आणि हे गुलाबाचे फुलं, ऐका हो तुम्ही धनी राया. प्रकाश, या जाहीर जीवन 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 सर्वच वाया. जीवन जीवन सर्वच वाया. प्रकाश, अरे तुझी पत्नी सांगते का घरामध्ये खायला अन्न नाही, नाही जी, भाजीत टाकायला तेल नाही, मी भाजीत टाकायला मीठ नाही, आणि हा अमूल प्रेसचा डब्बा घेऊन तू घरी चालला लोकायले दाखवत नाही नाही हा डब्याचं काय करशील? काहीच नाही. त्या घरामध्ये अन्न नाही त्याची पहिले विचार कर. ठीक आहे बाबा. म्हणून ते बाई आपल्या पतीला म्हणते काय ऐका, आणि काय म्हणते बघा, अमूल प्रेसाचा डब्बा आणला पण घालायला नाही कपडे. अमूल प्रेसचा डब्बा आणला पण घालायला नाही कपडे. येऊन गावात हिंडता त्याचे जाऊन करता झगडे. दारू पिऊन गावात हिंडता त्याचे जाऊन करता झगडे. दारू पिऊन गावात हिंडता त्याचे जाऊन करता झगडे. दारू पिऊन गावात हिंडता त्याचे जाऊन करता झगडे. बघा, म्हणून ते प्रकाशला त्याची पत्नी सांगते